मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शोभेवान बद्रीनाथ या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आम्ही जातोय आम्ही सौरभ भाऊच्या घरी. आणि आज आम्ही 5 जण आहे. आजच आमचे पेपर संपले मित्रांनो आणि निघालो. आता पुढे जाऊया. कोणता देव रे? जायचा देव करूया. आता सुदर्शन भाऊ लागले ताण आणि निघतो आम्ही. मला पण लागली ताण खरं सांगायचं म्हणजे. तर मग आता व्हिडिओ चालूच राहणार आपला. आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि खाली दिलेलं बेल आयकॉन बटनसुद्धा प्रेस करा मित्रांनो. असेच आपले सगळे नवनवीन व्हिडिओ आपल्या समोर येत राहतील. तर चालू द्या, चला. पैशाची पांगडी पाहिजे. अरे काही शॉपिंग करायची. शॉपिंग किती भारी सुंदर दृश्य दिसू राहिलं. मंदिर आहे, मडके. पैसे असं ना तर खात्यात पहिल्या 100 रुपये चिल्लर पैसा सुदर्शन भोगडं भन्नाट पैसा आहे. आता नुकतंच आतमध्ये सुदर्शन भाऊनी आम्ही आगमन करतोय. 7 राडा. दरी इकडं खाली कुठे? ओय कृष्ण. बाहेर मंदिर दर्शन. आतमध्ये ते कॅमेरा चालत नाही ते बाबा. एवढं आम्ही काही एवढं स्टँडर्ड लोकांनी खाली तरी दाखव. इकडे 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 घेऊन पहिले पहिले इकडे इकडे करतो पहिले. पण आपला कॅमेरा एक नंबर भाई, एक नंबर. घोटाळ्या ठिकाणी आता बद्री ओसाना पुढे आणणार आहे. परंतु पॅरा कुठं असल्यामुळे आमच्याकडे त्याच्यामुळे पॅराग्लायडिंग जे जीवनाला कदारला त्याने येऊन सोडून देणे. आणि उडी टाकत असताना बद्री ओसाना त्यांचा पुढे नको तू जास्त मरशील. त्यावर पाणी कसं खाली वाचला. व्हिडिओ काढ आपला सगळा. व्हिडिओ चालूच बंदच नाही केलं मी. पाणी कर जोराला आबाळ पाणी. अशा पद्धतीने आपण जायच्या देवाचं दर्शन घेतलेलं आहे. सातपुते दादा पण आपल्या सोबत होते.
हे सातपूत दादा आमचे लाज उडवले पण सातपूत दादा तर फेकून दिले इथून ते सातपुते दादा अर्धा पण सापडणार नाही ते धरून घेतलं बा आता मला लेज नाटके करते भोकणे केव्हा यार मला ते असं लुट इथं मजाक नाही रे. तर अशा पद्धतीनं आपण हे दृश्य बघितलं आणि मित्रांनो असं दृश्य आपल्याला आणखीन समोर गेल्यावरती खाली जाणार आपल्याला थोडं फोटोशूट करू दे. तिकडे धुपंकच काही नाही करू कुठं काही शेताला आणि तिकडे अरे तर अशा पद्धतीनं आता कॅमेरा हँडओव्हर करतोय बद्री उसानप आणि सौरभ भाऊ आपले कॅमेरा आमच्याकडे देऊन जात आहेत. का बोलड रे का बोलड ही गँग अशा पद्धतीनं आता इथं फोटोशूट करतायत. इकडं मंदिर हे खूप सारे नारळ इथं बांधलेले आहेत. नारळ असं म्हणतात की मन्नतचे म्हणजे कोणी देवाकडे जे प्रार्थना करेल तो इथे नारळ बांधेल आणि मग त्यानंतर इथं एंट्री एक्झिट असा पद्धतीने इकडं. आणि भाऊ फोटोशूट तर चालू झाली यायची लगे. हँडसम स्टार पाय 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 इकडे हे फोटो नाही हा मी थांबतो मला. आपला व्लॉग चालू आहे भैया ऋषी भैया एकदम जाऊ दे तू जाऊ दे. सोड सोड अरे काळी नाही गुराल रे त्याच्यात अरे लगे एकदम काळी. थांब थांब मित्रांनो आपण चालू ठेवू व्लॉग लगेच एकदम फोटो काढू 2-3. तर या पद्धतीने आपलं या ठिकाणी देवाचं दर्शन झालं आणि इकडे 2-3 व्हिडिओ काढतायत. आपला ऋषी हँडसम स्टार अजय देवगणचा फॅन अजय देवगण आणि सौरभ भाऊ सोनवणे सातपुते शुभम सातपुते सुदर्शन इच्छे आणि ऋषिकेश सोळंकी असे आम्ही एवढे जण सोबत आहोत आणि जातोय. हे भाऊलाचं असं फोटो काढल्यावर उभं राहिले अरे बाप भाऊनले पाठीत आणली बाया मित्रांनो. पण आता काय करतात मित्र असल्यामुळे सहन करणं पडतंय. बस रे आणि आता पुढे जातोय आम्ही इकडं असं इकडून पाय ना किती मस्त आहे त्याचं. इकडून घ्या आता कुठं इकडे घ्या समोर. आता समोर जाऊ आपण. समोर जातो आम्ही इकडे पुढं आणि बघतोय आता अरे शिट बघतोय आता काय होतंय तर पुढं. या ठिकाणी सातपुते मी आणि ऋषा इकडं आवरे गाडीची चावी आहे का हाय गाडी तसं काही आहे एवढं भीती नाही गाडीची पण जेवढं जपलं तेवढं बरं आहे. आणि पुढं एकदम दृश्य दाखवतो आता तुम्हाला पुढचं. पुढं एकदम असं खतरनाक दृश्य. अंधार मी काळा दिसतोय पण दृश्य एकदम अप्रतिम दिसतंय. जाऊया पुढं बघूया. गँग खाली अरे बापरे पडसन रे सातपुते या तिकडे तिकडे फोटोशूट चालू केला रू. इकडं पण एकदम खुंकार खोल आणि इकडं पण एकदम खोल दरी सारखं वातावरण दिसतंय. इकडं सौरभ भाऊ आमचे फोटोच्या नादी लागले. आता खाली याचं मंदिर ना शांताबाईचं ओ अरे खरं नाही हो मंदिर तिकडं मालक खाली काही नाही. भावनाला आवर थोडा इकडे तर थांब इकडून नाही काढू थांब मार मार उड्या मारून धर रे हे शूट करे चालू दे बंद नको करू. उड्या मारून माझ्या वाटली. काढ रे वा. भाऊ एक ते लागत. चला खाली आपण पण जाऊ. चला यायचं माग माग पळ पळ पळ
अरे बाप रे खतरनाक भाई, याच्यावरून चालायची कामाची ती. अरे वा, अरे बाप. अरे पण पाय दुखरल ना आता. अरे बाप, किती उंच ये. अरे खाली सुदर्शन उतरायला माझ्या वाटते, पण चढायला पांगड आहे ना खाली डायरेक्ट. यार खालच्या लोकांची यायची सोय भाई ती वर. अरे अरे ते खालच्या गावाकडचे लोकांना यायची सोय रे वर. अरे तुम्ही मग पाय दुखू राहिले भाई आता. मग खाली पायऱ्या किती भारी बनवलेल्या आहे पण बाया. सावऱ्या ऋषा पायऱ्या बाय ना. ऋषा ऋषा उडी मारत मारत ये. पाय मोडून घेते, पाय मोडून घेते आज. किती खाली रे. काय रे खाली मंदिर आहे काय. अय यार गुच्छन रे गुच्छन रे. ला 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 ला. मंदिराकडे येण्याचा काहीतरी फायदा व्हाया. एक नंबर दृश्य भेटला आपल्याला. ऋषी काय ऍक्टिंग होईन ऋषी आमचा. अरे गाणं पण कोणतं ये क्या हो रहा है मुझको पता नहीं वल्लाह. अय अरे काय इकडे फोटो काढायचे काय. नाही रे ऋषाचं एकदम अजय देवगण स्टाईल चालू झाली. बॉटल आपण फेकून पू पाया ना. खुशी मन खुशी पुढे. ओय काही पण नको म्हणू. इथं ब्लॉग चालू आहे, प्रोफेशनल ब्लॉग आहे. ऋषाच्या फोनच्या कॅमेऱ्यात काहीतरी जाईल. हा काढ राहिला. फुटवाड रे फोनात फुटवाड रे. याच्यातले गवळे फुटू द्या. अरे सेल्फी चांगली मिळते बॅक चांगली. तर या पद्धतीनं ही पानचट गँग इथं उभी आहे. आणि ऋषा आमचा एकदम पोच करतो, एकदम खतरनाक. ए, सोऱ्या, इकडे बघ. सातपुतेचा झाला राडा चालू. अय मा फोन पडसान बरं का रे. अरे बाप सातपुते हे आपला फोन काय हो. ऋषा इज्जत इज्जत. अय थांब थांब. अय ये पकड, ये पकड पकड. थांब मा फोटो काढ रे आता. हा अरे बाप. थांब इकडून नाही काढू. थांब थांब. उड्या मारल. अय धर रे धर रे. ये शूट कर रे. चालू दे, बंद नको करू. उड्या मारल माझ्या वाटलं. भाऊ एकटे लागत. एकटे अशा पोटरा दुखणार ना रात्री. भाऊ असे पा फुटू वाढले पण असे पाय दुखरल ना आता. भाऊ रात्री आता 10 वाजता उठत नाही. हा होय आरती तिथे उजेड कसाच लागला. चटला रे दिसलं का. इथल्याला रस्ता आहे बद्री आला. खाली गावा. आता वापस जाताना सगळ्यात जास्त पांगाडी आणि एकदम पाय खरंच जसं म्हणलं होतं तशा पद्धतीने दुखायला लागले. आणि वरती आता खूप वरती जायचं आपल्याला. खूप म्हणजे खूपच वरती इथे. आणि खाली एकदम खोल आहे. मला तरी वाटतं की खालच्या गावातल्या लोकांसाठी वरती येण्यासाठी हा रस्ता असावा. आणि खाली काही मंदिर बिंदिर असं वाटत नाही की असेल. वरती जे मंदिर आहे श्रीकृष्णाचं जे आपण बघितलं, अप्रतिम मंदिर मित्रांनो. अप्रतिम सुंदर असं मंदिर आहे. आणि दम तर लागलाच आहे. क्या कर सकते अभी अभी क्या कर सकते तुम्ही बताओ. जर तुम्हाला अशा ठिकाणी फिरायला वाटत असेल तर या. बुलढाण्यापासून जवळपास 17-18 किलोमीटर अंतरावर देवाचं मंदिर आहे, श्रीकृष्णाचं मंदिर आहे. आणि खूपच दमलो आता मी. सांगायचं म्हणजे दमलो भैया, खरं सांगायचं म्हणजे. तर चला आता डायरेक्ट सौरभच्या घरी जाऊया आणि तिथलचा ब्लॉग बनवूया. आणि अशाच पद्धतीनं ब्लॉग आजचा खतरनाक होणार आहे. आणि एंड ब्लॉगची
एकदम सुंदर पद्धतीनं होणार आहे खरं पांगडी का सण रे. आणि अशाच पद्धतीनं जातो आता आम्ही. दम लागला, पोरं इथं वरती येऊन बसले आणि आता आपण पण वरती जाऊया, बसूया, बघूया, बोलूया, फोटो. कॅमेरा संग खाली पडते काय रोषे गेलो कॉमन दमलो मी. अरे बाप, ते पूर्ण खाली गेलो असतो आपण काय आला असतं आपलं. इकडे पाऊस सुरू झाला. चला हाव रे, खरंच पाऊस चालू झाला. तर आता निघूया, जाऊया घरी आणि डायरेक्ट भेटूया संध्याकाळी. तर आता जाऊया डायरेक्ट सौरभ भाऊच्या घरी आणि भेटूया डायरेक्ट सौरभ भाऊच्या इथे. सौरभ भाऊ एकदा हाय पाय. ऋषी हाय बाय. सातपुते चला परत मंदिराकडे आलो. आता मंदिरामधून बाहेर जाणार आणि मग लगेच घरी जाणार. हे गँगस्टर इकडे, गँगस्टर कुठून आतूनच. अरे बा किती नारळ रे. मन्नत, जन्नत, जुबैर, मन्नत म्हणजे जन्नत म्हणू शकतो आपण एका पद्धतीने. जन्नत, जन्नतचं मंदिर. अरे बाप, दमलो, थकलो आणि खूप छान असं दर्शन झालं. चल जाऊया पुढे. आपण जाईचा देव पाहून आता वापिस दिन आपण सौरभ भाऊ यांच्या घरी पोहोचलो आणि ऋषी भाऊ आता काहीतरी करते. ऋषी भाऊ बॅगमध्ये सामान भरतायत त्याचं. सकाळी सकाळी सगळंच वातावरण. पण काय आलं, रात्री उशीर झाला सगळा, म्हणजे जेवायला त्याला उशीर झाला. पोहोचलो टायमावर होतो आणि त्यानंतर मग झोपायची सोय बी आणि लगेच झोपून राहिलो. त्याच्यामुळे आमचा व्लॉग अपूर्णच राहिला. तर मित्रांनो जाऊया आता नंतर सुदर्शन भाऊ यांच्या घरी आणि पुढचा व्लॉग तिथं शूट करू. सौरभ इकडे ना आरशात पांगत दिसलो मी. ऋषी ऋषी एक भारी. अरे बाप रूममेट नाही क्लासमेट. ऐ ऋषा लाज वाटली पाहिजे ऋषी तुला काही म्हणतोय. चहा पिता पिता ऋषी पण खूप मजाक घेतो. सुदर्शनची इज्जत आपली इज्जत. माझा मोठा भाऊ आहे. अरे बस बस, भावनाच्या भारात जास्तच वाहतोय तू. बाय सुदर्शन, हाय बाय. बस थँक्यू.
टेम्पररी. इच्छे ए भाऊ सगळं हे तुमच्या घरचं पिल्लू का ताई वाघावणी दिसत रे इथे. अरे बाप हा काय आईला सोन्याची बाई. अरे चहा बिवराल ते हे तर तू आवणीच भांड रे. कोणती इज्जत इज्जत कुठे. तर अशा पद्धतीने सौरभ भाऊच्या घरी एक मांजरीचं पिल्लू एकदम छोटस चहा चहा पित आहे. बस यानंतर लात मारणारी बाय. मी तर पूर्ण इंग्लिश सांगली. का म्हणतो तू बेटा तू ना उद्याच्या व्हिडिओत तू ना उद्या तू कांड. किती बारीक आहे.